वरवडे संघाच्या माध्यमातून प्रथमेश आणि साहिल ही जोडी आपण क्रांती 11 वरवडे या संघाच्या माध्यमातून पाहतोय. तर सलामीचं जोडो हे सर दाखल केलं जात आहे या ठिकाणी क्रांती 11 वरवडे संघाच्या माध्यमातून प्रथमेश आणि प्रणय सलामीचे जोडो क्रांती 11 वरवडे संघाच्या माध्यमातून. नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर केळीबाई स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे. फलंदाजीचं आमंत्रण स्वीकारताना दिसत आहे तो संघ क्रांती 11 वरवडे संघ दोन्ही नावाजलेले संघ असतील. दोघांच्या माध्यमातून अप्रतिम असो खेळाचा सादरीकरण आपल्या असा मागच्या 3 दिवसामध्ये बघूक मिळाला आणि त्याच बाळावरती क्वार्टर फायनलमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांसोबत भिडताना दिसतील. जर खेळाडूंचा जर विचार केला गेला तर रत्नागिरी तालुक्यातली जिल्ह्यातली बरीचशी मैदानं ज्या खेळाडूंनी गाजवले तेच खेळाडू हे सर बघूक मिळतात. केळीबाई स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून बघू गेला तर गौरव नागवेकर मॅन फ्रॉम घोडेवाटारचं सुपुत्र असा ज्याच्या माध्यमातून अप्रतिम असा क्रिकेट रत्नागिरी जिल्ह्यासाठी खेळलं जातं. त्याच्या माध्यमातून या ठिकाणी अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पण सजवलं जात आहे. पहिल्या षटकाचा भार सांभाळीत तो गोलंदाज मंदारवरती धुरा असतात. पहिल्या षटकाची जबाबदारी दिली जात आहे आणि स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सज्ज असतात प्रथमेश. पंचांचा इशारा येईल की सामन्यात पण सुरुवात केली जात आहे. गोलंदाज अक्षय सुबेवरती जबाबदारी असतात. पहिल्या षटकाची मेऱ्या एक्सप्रेस या नावानं तो ओळखला जाता. सुंदर असो फटको थडव्यांच्या दिशेक पंचांचा इशारा येईल की सातबाऱ्यावरती नोंद घातली जाता आणि पंचांचा इशारा इसर येता चौकाराचो खटक्यार बॉट जागेवर पलटी हिला मनात आणि याला दुकानात असा मनुक लगात चेंडू जात आहे आउट ऑफ द पार्क चौकाराच्या दिशेने. या चौकाऱ्यांना वैयक्तिक आणि संघाचा खाता उघडते तो प्रथमेश. सातबाऱ्यावरती 4 धावांची नोंद बघूक मिळत आहे. सुरेख फटको थडम्यांच्या दिशेक देखनो फटको प्रथमेशच्या बॅटमधून एक सुरेख प्रहार बघूक मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असतो अक्षय सुर्वे मॅन फ्रॉम मिऱ्या गावचं सुपुत्र मिऱ्या एक्सप्रेस या नावानं तो सातत्याने मिऱ्या या संघातना खेळत असता. सुरेख असो फटकाव कव्हरच्या कपडावरना चेंडू जात आहे. आखाड्याच्या पहिल्याडीत पंचांचा इशारा चेंडू जात आहे चौकार. भंडारी चषकचा योग खणखणीत असो चौकार असतात. प्रथमेशच्या बॅट मधना येणार दुसरो चौकार असतात. अप्रतिम असो खेळाचा सादरीकरण बघूक मिळत आहे. प्रथमेशच्या माध्यमातून सलग 2 चेंडूवरती 2 विकेटचे फटके खेळले जातात. म्हणूनच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं गावला त्याचा फावला आणि नाही त्याचा बोर्डावरतीच कोरानाव रवला असा म्हणूक लागत. कोरानाव रवताय अक्षयचा कारण सुरेख अशी फलंदाजी करताना दिसतंय तो एके बाजूक प्रथमेश ज्याच्या माध्यमातून 2 चेंडूंचा खेळ केलो गेलो आणि 2 चेंडू 2 चौकार ठोकले जातात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज या ठिकाणी अक्षय सुर्वे स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असतात तो प्रथमेश. बघूया काय घडता. वेगवान चेंडू होतो सन्मानजनक असो चेंडू खेळला जात आहे. जशी वडी हलवतात तसं चेंडू हलवायचा प्रयत्न झालो परंतु क्रिकेटच्या मैदानावरती हलवण्यात काय आता नसता. गुलाम्याचा नाना आणि तालाशिवाय गाणा याचा काय संबंध आहे. तसं क्रिकेटच्या मैदानात फक्त हलवण्यात काय अर्थ नसता. चौकार षटकारांची आतषबाजी महत्वाची असता कारण कमी चेंडूंचा क्रिकेट दिला आणि कमी चेंडूंच्या क्रिकेटमध्ये मोठे फटके खेळू खावे. यावेळेचा लेगसाच्या दिशे एका फटको खेळायचा प्रयत्न होता. एकेरी धाव घेतली जाता नको जावी आणि बाण चाटून खाव्या अशी
मालवणी ओळ हैसर आठवता. आधी म्हटला नको घेऊया, दुसऱ्या क्षणाक डोक्यात विचारलो घेऊया आणि तदनंतर एक धाव घेतली जाता. या एका धावेन धावसंख्या वाढता. धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती, ती म्हणजे 9 धावा. 9 धावसंख्या 7 बाऱ्यावरती बघू मिळत आहे. अतिशय दर्जेदार जो सामना होत यात काय शंका नसतात, कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ असतील, ताकदीचे संघ असतील. अक्षयचा पुढचा चेंडू, वेगवान चेंडू, वेगवान फटको, मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आणि सुरेखाचो झेल हैसर टिपलो जाता. पहिली 7.5 पहिली अवदसा हैसर लागता. क्रांती 11 वरवडी या संघाक पहिलं धक्का बसताय. प्रणयच्या स्वरूपात पहिलं मोहरो टिपला जाता. पहिला कलाम लागता या ठिकाणी क्रांती 11 वरवडे या संघात. सुंदरशी गोलंदाजीचा कमबॅक केला जाता येता अक्षय सुर्वेच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकले गेले होते, त्याच्यानंतर चांगला कमबॅक अक्षयच्या माध्यमातून हे सर्व बघून येता. धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती, ती म्हणजेच 9 धावा. माका वाटला येणारो पावसाळू बघून जात प्रणय पण त्याच्या आधीच कलाटता असा म्हणूक लगात. पावसाचे दिवस दिले, बरीचशी उष्णता या मैदानावरती पण बघूक मिळत आहे, परंतु जो जल्लोष जो उत्साह आहे त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडू या ठिकाणी अप्रतिम असो खेळाचं सादरीकरण करताना दिसत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होता, तो म्हणजे ओमकार. चांदेराई गावचा सुपुत्र असा तो ओमकार. त्याच्या माध्यमातून एका संधी दिली जाता. मिड विकेटच्या दिशेक देख नो फटको आणि देख नो असं झेल टिपलो जाता. लाजवाब क्षेत्ररक्षण बघूक मिळता. सोमा इलोनी फक्त पाठपुरावा करून गेलो असा म्हणूक लागत. ओमकार इलोनी पाठपुरावा करून गेलो. अपेक्षा होती येणारो पावसाळा बघून जात, परंतु त्याच्या आधीच कलाटता. सुंदर अशी गोलंदाजी बघू मिळते ती अक्षय सुर्वेच्या माध्यमातून. दुसरा कलम लावला जाता. धावसंख्या स्थिरावता, ती म्हणजे 9 धावेवरती. 9 धावेवरती दुसरा कलम लागताय क्रांती 11 वरवडे या संघाक. सुंदरशी गोलंदाजी बघू मिळत आहे अक्षय सुर्वेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ सर संपता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघू मिळतात, ती म्हणजे 2 गडी बाद 2 कलमा लागल्यानंतर 9 धावा. सुंदरशी गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून बघू मिळतात. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकल्यानंतर पुढचे 4 चेंडू अप्रतिम फेकले जातात अक्षयच्या माध्यमातून. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल केलं जात आहे, तो म्हणजेच निकेतन उर्फ पपन. प्रेमान जे का पपन म्हटलं जाता. बरीचशी टोपण नावं असतात कोकणात, इला की बबन कान्या नाव्या काय बरीचशी नावं असतात, तसं पपन मैदानाच्या दिशेने दाखल केलं जात आहे. गोलंदाजीचा जर विचार केला गेलो तर गोलंदाज दाखल केलं जात आहे या ठिकाणी केळीबाई स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून. मंदार कामगिरी करू लागा दमदार, कारण महत्वाचं आणि एक रोमर्षक सामना होत यात काय शंका नसतात, कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ असतील. एके बाजूक असतात तो क्रांती 11 वरवडे संघ, तर दुसऱ्या बाजूक संघ बघू मिळत आहे तो म्हणजेच केळीबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघ. या ठिकाणी मंदार गोलंदाजी मार्कवर सज्ज, स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असतात तो प्रथमेश. पहिलो चेंडू फुलटॉस चेंडू होतो आणि आमंत्रण दिल्यान होता माका फटको खेळ, मोठो फटको खेळ, पण खराब असो फटको खेळलो जाता. माझ्या झोपेतला उठलेलो फॉर पण तुका षटकार ठोकीत असो चेंडू फेकला होताच, पण प्रथमेश मोठी चूक करता आणि खराब असो फटको खेळून बाद होक लागताय. तिसरा कलम लागताय या ठिकाणी क्रांती 11 वरवडे या संघाक. तिसरा क्रम लागता या ठिकाणी क्रांती 11 वरवडे संघाक. पहिल्या चेंडवावरती एक मोठा यश मंदार हे का मिळत आहे. मंदारच्या माध्यमातून कामगिरी दमदार बघू मिळत आहे. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने बघू मिळत आहे तो चिन्मय घुडे. चिन्नू घुडे मॅन फ्रॉम घुडेवाटारचा सुपुत्र असा, ज्याच्या माध्यमातून दत्त प्रसादिक घुडेवाटार संघासाठी क्रिकेट खेळला जाता, परंतु ह्या भंडारी चषकात ते का खेळूक मिळत आहे. या ठिकाणी क्रांती 11 वरवडे संघाच्या माध्यमातून खेळाची संधी दिली. संधीचा सोना तुका करूक लगात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी सुंदर बघूक मिळत आहे. एके बाजून चांगली सुरुवात केली ती अक्षय सुर्वेन, त्याच्या माध्यमातून 2 महत्वपूर्ण असे मोहरे टिपले गेले. त्याच्यानंतर मंदारच्या माध्यमातून देखील सुरेख अशी गोलंदाजी बघूक मिळता. बघूया डाव सावरला जाता का या ठिकाणी.
चिन्मयच्या माध्यमातून भोपळांबाई पसारलीनी मागचे गुण विसरले असा म्हणूक लागात, कारण महत्वपूर्ण असा सामना असतात, महत्वपूर्ण अशा सामन्यात महत्वाचा खेळ आपल्याचा सादर करूक लागात. चिन्मयवरती जबाबदारी असतात डाव सावरायची. बघूया डाव सावरलं जातं का. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंदार सज्ज असतात. आक्रमक असा क्षेत्ररक्षण हैसा सजवला जात आहे. मंदार गोलंदाजी मार्कवर सज्ज असतात. स्ट्रायकिंग एंडवरती गोलंदाज, स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सज्ज असतात. तो यावेळेस नंतर सुरेख असो फटको चिन्मयच्या बॅटमधून बघून मिळत आहे. मिड ऑफच्या दिशेक देख नसो फटको एकेरी धाव घेतली जाता. एकेरी धावेन धावसंख्या वाढता. धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती, ती म्हणजे 10 धावा. 10 ही धावसंख्या 7 बाऱ्यावरती बघूक मिळत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आणि धावसंख्या होत आहे ती म्हणजे 10 धावा. निकेतन रूप पपन स्ट्रायकिंग एंडवरती असतात. गोलंदाजी मार्कवर मंदार बघूक मिळत आहे. त्याच्या माध्यमातून सुरेख अशी गोलंदाजी साकारली जात आहे. सुरेख असो फटको तो झेलची संधी है सर रोखली जात आहे. रविवार असा म्हणजे बांगड्याची आठवण आली, जशी आपण जेटीवरती बांगड्या आणूक जाता आणि बांगड्याची पिशी फाटता आणि मासो जसो जमिनीवर पडतात तसं चेंडू जमिनीवर पडलो, झेल सुटता आणि एक जीवनदान मिळत आहे. पपनेका संधीचा सोना करूक लागात. या ठिकाणी पपनेका गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असतात. या ठिकाणी मंदार सुरेख टप्प्याची गोलंदाजी ज्या माध्यमातून बघूक मिळत आहे तो मंदार सज्ज असतात. सुरेख असो फटको 7 मिड विकेटच्या दिशेक नको नको जाब्या बाहेर चाटून खाव्या असा मैदानावरती बघूक मिळता आणि एकेरी धाव घेतली जाता. या ठिकाणी पपनच्या माध्यमातून एकेरी धावे धावसंख्या वाढता. धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती, ती म्हणजे 1 वर 1 11 धावा. 11 ही धावसंख्या 7 बाऱ्यावरती बघूक मिळत आहे. माझा आकडे बहादूर मित्र अनिकेत हळदणकर याच्या माध्यमातून आकडे बहादुरीचं खेळ सर बघू मिळतात. सुंदरसा गुणलेखनाचा कार्य बघू मिळत आहे. पुढचा चेंडू मंदार याचं खेळूक सज्ज असतो तो चिन्मय घोडे. बघूया काय घडता. लेग साईडच्या दिशेने उडवायचा प्रयत्न होतो. बॅट आणि बॉल याचा काय एक संबंध आहे. लेग भिपरचा अपील केला जात आहे. पंचांवरती कोणताच परिणाम नाही. सुंदरशी गोलंदाजी बघू मिळत आहे. मंदारच्या माध्यमातून मोठे फटके खेळण्यापासून थोडासा वंचित है सर केला जात आहे. वारंवार प्रयत्न असतात तो या ठिकाणी क्रांती 11 वरवडे संघाच्या माध्यमातून मोठमोठे फटके खेळायचे इरादे असतात, परंतु हे इरादे नष्ट केले जातात. या ठिकाणी मंदारच्या माध्यमातून धावसंख्या रोखायचं वारंवार हे सर प्रयत्न केला जात आहे. प्रयत्नांशी परमेश्वराचा मधला जाता. यावेळेस मंदारचा पुढचा चेंडू चिन्मय सज्ज असतात. मोठो फटको मिड विकेटच्या दिशेक क्षेत्ररक्षक झालोय तैनात आणि सुट्टाय झेल म्हणूक लागात. तेल पण गेला, तूप पण गेला आणि हाती आला धुपाटना असा म्हणूक लागात. बैल गेलो तो गेलो आणि नव हाताचो कासरो घेऊन गेलो असा म्हणूक लागात. झेल सुट्टाय, जीवनदान मिळत आहे आणि धावसंख्या पुढे सरकताय. धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 13 धावा. 13 ही धावसंख्या 7 बाऱ्यावरती बघू मिळत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. 3 गडी बाद 3 कलमा लागल्यानंतर धावसंख्या होत आहे 13 धावा. क्वार्टर फायनलचा महत्वाचा असो सामना आणि महत्वाच्या सामन्यात महत्वाची भूमिका करू लागत प्रत्येक खेळाडू. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ हे जर संपताय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या बघू मिळत आहे ती म्हणजे 13 धावा. 3 कलमा लागतात, 3 गडी बाद होतात आणि धावसंख्या होत आहे ती म्हणजे 13. तर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातला दुसरा आणि संघाच्या माध्यमातून तिसरा षटक घेऊन सज्ज असणारा गोलंदाज मिर्या एक्सप्रेस या नावाने तो परिचित असतात. नवलाई पावनाई मिर्या या संघाच्या माध्यमातून सातत्यानं क्रिकेट खेळत असतात तो अक्षय सुर्वे. जबाबदारी असतात तिसऱ्या षटकाची भूमिका बजावीत तो या ठिकाणी अक्षय सुर्वे. स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असतात तो पपन, ज्याच्या माध्यमातून बघूया बहारदारचा खेळ बघूक मिळत आहे काय. अतिशय आक्रमक असा क्षेत्ररक्षण सजवला जात आहे. गौरव नागवेकरच्या माध्यमातला मोठा अनुभव त्याच्याकडे असतात, कारण ऑल रत्नागिरी संघाच्या माध्यमातून तो नेतृत्व करीत असता आणि खरोखरच एक चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून प्रत्येक मैदानावरती बघू मिळतं. आणि केळीबाई स्पोर्ट्सचा संघनायक पण असतात आणि संघनायक म्हटला की मायबाप म्हटला की एक मोठी जबाबदारी असता संघाची. ती जबाबदारी पेलावताना दिसताय तो गौरव नागवेकर. अक्षय सुर्वेचा पुढचा चेंडू सज्ज असतात तो पपन. यावेळेस
पंचांचा इशारा होई सर आता चेंडू जात आहे डिक्लेअर झोनच्या स्वरूपात एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या वाढत आहे धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती ती म्हणजे 14 धावा 14 ही धावसंख्या 7 बाऱ्यावरती बघूक मिळत आहे तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आणि यावेळेस अक्षय सुर्वे ज्याच्या माध्यमातून पहिल्या षटकात 2 बळी प्राप्त केले गेले 2 कलमा लावली गेली तो अक्षय यावेळेस तिसऱ्या षटकात पण चांगली सुरुवात करून देत आहे अक्षयचा पुढचा चेंडू या ठिकाणी खेळूक सज्ज असतो तो पपन यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने उडवायचा होतो प्रयत्न आक्रमक क्षेत्ररक्षण बघूक मिळत आहे आंबीर आंबोलकर याच्या माध्यमातून आक्रमक अशी पेकी बघूक मिळत आहे आणि या ठिकाणी पंचांचा इशारो सर येत आहे गावभर फिरून येलो आणि ओंबऱ्या कापटून मेलो धावाचा इशारो फलंदाजवर बाद चौथा धक्का बसतोय आणि चौथा कलम लागताय या ठिकाणी क्रांती 11 वरवडे या संघाक चौथा धक्का बसता या ठिकाणी क्रांती 11 वरवडे संघाक धावसंख्या होते ती 14 धावेवरती चौथा धक्का बसताय या ठिकाणी क्रांती 11 वरवडे या संघाक चांगलो थ्रो बघूक मिळालो आंबीर आंबोळकरच्या माध्यमातून आणि मोहरो टिपलं जात आहे चिन्मय घोडे या ठिकाणी बाद होत आहे चौथा धक्का बसताय क्रांती 11 वरवडे संघाक धावसंख्या होत आहे 14 धावा चांगली गोलंदाजी अशी म्हणूक लागत अक्षय सुर्वेच्या माध्यमातून अतिशय चांगलं असं खेळ आणि खेळाचं सादरीकरण अक्षयच्या माध्यमातून बघू मिळत आहे अतिशय वेगवान अशी गोलंदाजी बघू मिळत आहे या तिसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आणि धावसंख्या बघूक मिळत आहे ती म्हणजे 14 4 गडी बाद 14 ही धावसंख्या आहे सर बघूक मिळत आहे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेक दाखल केलं जात आहे तो म्हणजेच हॅलो दरम्यान या ठिकाणी आमचे सहकारी नेहमीच आमच्या समाजासोबत सक्रिय असणारे नंदूशेठ केदारी इथे उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण या मंचावरती यायचे नंदूशेठ केदारी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या मंचावरती होणार आहे यावेळेस पत्रा ऑफसाईडच्या दिशेक देखनो फटको कव्हरच्या कपळावरना चेंडू उडवायचा होतो प्रयत्न देखना क्षेत्ररक्षण बघूक मिळत आहे या ठिकाणी केळीबाई स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून अप्रतिम असा क्षेत्ररक्षण बघूक मिळत आहे 2 धावा घेतल्या जातात आणि या 2 धावेन धावसंख्या होते 7 बाऱ्यावरती ती म्हणजे 16 धावा अक्षयचा पुढचा चेंडू बघूया काय घडीत वेगवान चेंडू होतो बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेक एकेरी धाव इसर घेतली जातात आणि या एकेरी धावेन धावसंख्या वाढताय धावसंख्या होत आहे ती म्हणजे 17 धावा 17 धावसंख्या 7 बाऱ्यावरती बघूक मिळत आहे प्रणय स्ट्रायकिंग एंड वरती सुंदर फटको असात थर्डमनच्या दिशेक फटको खेळायचा प्रयत्न एकेरी धाव हिसर घेतली जाता आणि या एकेरी धावेन धावसंख्येसर वाढता धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती ती म्हणजे 18 धावा सुंदरशी गोलंदाजी बघू मिळत आहे अक्षय सुर्वेच्या माध्यमातून धावांवरती अंकुश लावायचा प्रयत्न करताय तो अक्षय प्रत्येक चेंडू कमी धावेचो टाकायचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून हैसर बघूक मिळत आहे धावसंख्या स्थिरावत आहे ती म्हणजेच 18 धावेवरती 4 गडी बाद 18 धावसंख्या 7 बाऱ्यावरती बघू मिळत आहे चाबूक षटचा प्रयोग ऑफसाईडच्या दिशेक देख नो फटकोनी पंचांचा इशारो खटक्यावर बॉट जागेवर पलटी टांगो पलटी घोडो परार चेंडू जात आहे भंडारी चषकच्या षटकारासाठी सुरेख असो फटको या ठिकाणी बघूक मिळत आहे या षटकारान धावसंख्या हैसर बघूक मिळत आहे ती म्हणजेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा 24 म्हणजे 24 धावसंख्या ऐसे 7 बाऱ्यावरती बघू मिळत आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर देखनोसो फटको बघू मिळालो तो या ठिकाणी प्रणयच्या माध्यमातून चाबूक शॉटचा प्रयोग आडव्या बॅटचा फटको असतात परंतु सुंदरसो फटको मिळत आहे षटकार म्हणूनच मालवणात म्हटलं जाता ज्याची
येळ चांगली असतात त्याचं खेळ पण चांगलं होत असता. जर माणसाची येळ खराब असतात तर झाडावरती चढलेल्या माणसाक पण कुत्र जाऊन चावत असता. आणि येळ माका वाटतं चांगली असतात ती प्रणयची, ज्याच्या माध्यमातून सुरेख असो षटकार ठोकलं जात आहे. पप्पनच्या माध्यमातून निकेतन उर्फ पप्पन, ज्याच्या माध्यमातून उत्तुंग असो षटकार ठोकलं जातं आणि षटकारान धावसंख्या बघू मिळत आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर, ती म्हणजे 24 धावा. 24 धावसंख्या 7 बरोबर बघू मिळत आहे. चौथ्या षटकाचा भार गोलंदाज सांभाळीत तो म्हणजेच मंदारवरती जबाबदार असतात. कामगिरी तुका दमदार करूक लागात. प्रणय स्टॅकिंग एंडवरती सज्ज. चौथ्या षटकाचा पहिलो चेंडू फेकूक सज्ज असतात तो मंदार. आक्रमकाचा क्षेत्ररक्षण सजवलं जातं या ठिकाणी गौरव नागवेकरच्या माध्यमातून. संघाचा संघनायक मायबाप असतात, ज्याच्या माध्यमातून अतिशय आक्रमकाचा क्षेत्ररक्षण हैसर बघूक मिळत आहे. वेगवान चेंडू तो बॅट आणि बॉल याचा कायक संबंध नाही. चेंडू जाते विकेट किपर याच्या हातात. डॉट चेंडू हैसर बघूक मिळत आहे मंदारच्या माध्यमातून. मोठमोठे फटके खेळूक लागतील या ठिकाणी. या सामन्यात जर पकड मजबूत करायची असतात तर क्रांती 11 वरवडी या संघात मोठी धावसंख्या उभारूक लागात करणं. एक तगडू संघ असतात तो केळबाई स्पोर्ट्सचा रत्नागिरी संघ, ज्याच्या माध्यमातून चांगलो खेळ मागच्या दिवसात आपल्याला बघूक मिळालो. त्याच्यामुळे या सामन्यात एक मोठी धावसंख्या उभारूक लागात ती क्रांती 11 वरवडी संघाक. मंदारचा पुढचा चेंडू हलक्या हातान उडवायचा होतो प्रयत्न. विकेट किपरकडनं झेल सुटलं जात आहे. एकेरी धाव हैसर घेतली जातात. एकेरी धावेन धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या होत आहे 7 बऱ्यावरती, ती म्हणजे 25 धावा. 25 धावसंख्या 7 बऱ्यावरती बघू मिळत आहे. खाऊची असतात कोंबडी तर खिशात हवी दमडी असा म्हटला जाता. जर दमडी नसतात तर कोंबडी पण खाऊक मिळत नसता. परंतु जर चांगली कामगिरी चषकाच्या दिशेने जर वाटचाल करूची असतात, जर चषकावरती नाव करायचं असतात तर निश्चितपणे आपल्या चांगली कामगिरी हैसर करूक लागात. म्हणूनच म्हटलं जाता खिशात असा दमडी तर खाऊक मिळत कोंबडी. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंदार सज्ज आणि स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असतात तो या ठिकाणी. मात्र निकेतन उर्फ पप्पन, त्याच्या माध्यमातून सुरेखाचो षटकार ठोकला गेलो मागच्या षटकात. मंदारचो पुढचो चेंडू खेळूक सज्ज असतात ज्या ठिकाणी निकेतन उर्फ पप्पन. लेगसारच्या दिशेक फटको खेळायचा प्रयत्न होतो. वेगवान फेकी भोग मिळत आहे आंबोलकरच्या माध्यमातून नॉनशेटच्या दिशेक. थोडंसं खवाळलेलं दिसत आहे तो संघाचो मायबाप गौरव नागवेकर. धावसंख्या 7 बऱ्यावरती बघूक मिळत आहे, ती म्हणजेच 25 धावा. 25 म्हणजे 25 धावसंख्या आहे सर बघूक मिळत आहे. चौथ्या षटकाचा खेळ चालू असतात. मंदारच्या माध्यमातून चौथा षटक हाताळला जात आहे. मंदारचा पुढचा चेंडू या ठिकाणी खेळूक सज्ज असतात तो निकेतन उर्फ पप्पन. बघूया पप्पनच्या माध्यमातून धमाको केलं जात आहे काय. पुन्हा एकदा खेळ चालू होत आहे. मंदारचा पुढचा चेंडू या ठिकाणी निकेतन सज्ज असतात. गती परिवर्तन बघूक मिळत आहे. रानल्यान टॉप बर वाढल्यान वाटीबर म्हणूक लागात. चेंज ऑफ पेस चेंडू हाताळला जात आहे मंदारच्या माध्यमातून. रनअप एवढं होतो की वाटला होता 70-80च्या स्पीडान चेंडू टाकीत, परंतु चेंडू पडलो 40-50च्या स्पीडान. म्हणून म्हटलं जातं मालवणात रानल्यान टॉप भर वाढल्यान वाटीभर. गोलंदाजी मंदारच्या माध्यमातून. मंदारचा पुढचा चेंडू खेळूक सज्ज असतात तो निकेतन उर्फ पप्पन. पप्पन थोडंसं शांत दिसत आहे. या भर उन्हात तो थोडंसं थंड झालेलं दिसत आहे. मोठो फटको खेळायचा इरादो. मिडविकेटच्या दिशेक क्षेत्ररक्षक असतात तैनात, ज्याच्या माध्यमातून चेंडू रोखलं जात आहे. एकेरी धाव हैसर घेतली जातात. या एकेरी धावेन धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या होते 7 बऱ्यावरती, ती म्हणजे 26 धावा. 26 माझो स्कोरर मित्र हदनकर माका कळवता. धावसंख्या होत आहे 26 धावा. चौथ्या षटकाचा खेळ चालू असतात. प्रणय स्ट्रायकिंग एंडवरती असतात. मोठमोठे फटके अजून खेळण्यापासून थांबलोय तो क्रांती 11 वरवडे संघ. चांगली गोलंदाजी बघू मिळतात या ठिकाणी केळबाई स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. पुढचो चेंडू मोठो फटको खेळायचो इरादो नष्ट केलं जातं या ठिकाणी मंदारच्या माध्यमातून. पंचांचो पण इशारो हैसर येतात. चौथ्या षटकाचा खेळ संपताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 बऱ्यावरती बघूक मिळतात, ती म्हणजे 4 गडी बाद 26 धाबा. सुरेख अशी गोलंदाजी बघूक मिळतात ती केळबाई स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. 4 षटका फेकली जातात आणि 4 षटका फेकल्यानंतर 26 धाबा खर्च केले जातात. चांगली यावेळेस मात्र रणनीती बघूक मिळत आहे. यवसलेला साधारण दळीदर कित्या बादात असं म्हटलं जातं. मगाशीच गौरव नागवेकर या ठिकाणी मुलाखतीत म्हणालो होतो की समोरचा संघ किती ताकदीचा असतात तो आपल्यास अंदाज बांधणे कठीण, परंतु आपण प्रयत्न करणे पण गरजेचे असतात.
कमी धावेत त्यांना रोखणं गरजेचं असतं आणि गेम प्लॅन सक्सेस होताना दिसत आहे. तो गौरव नागवेकर ह्याचो 4 षटका फेकली जातात आणि 4 षटका फेकल्यानंतर 26 धावा खर्च करता येतो यावेळेस केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघ. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक म्हणजेच 2 षटकांचा खेळ शिल्लक असतात आणि या 2 षटकात बघूया किती धावा जमवता क्रांती 11 वरवडे संघ. निकेतन उर्फ पप्पन याच्यावरती मोठी धुरा असतात, जबाबदारी असतात, ज्याच्या माध्यमातून वारंवार षटकार चौकारांची आतषबाजी रत्नागिरी तालुक्यात बघूक मिळत असता तोच निकेतन उर्फ पप्पन सज्ज असतात. पहिलो चेंडू उडवायचा होतो प्रयत्न, बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसात. एकेरी धाव सर घेतली जात आहे. एकेरी धावेन धाव संख्या वाढत आहे. धाव संख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 27 धावा. जर बॅटिंग रेकॉर्डचा जर विचार केला तर सूरज वागदरे, प्रथमेश वॉटरफॉर्स याच्या माध्यमातून 4 मॅची खेळले जातात. 109 धावा केले जातात आणि त्याचा हायएस्ट स्कोर असतात तो 46. त्याच्यानंतर बंटी ज्याच्या माध्यमातून म्हणजेच जय हनुमान जो खेळाडू असतात ज्याच्या माध्यमातून 3 मॅची खेळले जातात आणि या 3 मॅचीत 58 रन्स केले जातात. त्याचा हायएस्ट स्कोर असतात तो म्हणजे 35. त्याच्यानंतर चिन्मय घोडे क्रांती 11 याच्या माध्यमातून 3 सामने खेळले जातात आणि या 3 सामन्यात 52 धावांची खेळी बघूक मिळत आहेत. या ठिकाणी चिन्मय घोडेच्या माध्यमातून टॉपवर असतात तो या ठिकाणी सूरज वागदरे. 109 धावा त्याच्या बॅटमधनं कुठले जातात. अतिशय देखणो असो खेळ या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून बघूक मिळत आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर टॉपला असतात पुन्हा एकदा सूरज वागदरे, प्रथमेश वॉटर पार्क्स या संघाचा खेळाडू असतात ज्याच्या माध्यमातून 4 मॅची खेळले जातात आणि 9 विकेट प्राप्त केले जातात. या ठिकाणी सुरेख असो खेळ मैदानावरती बघूक मिळत आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कलम लागताय. या ठिकाणी प्रणय तंबूच्या दिशेने हसत हसत परतताय. धक्को बसताय तो 5 आणि या 5व्या धक्क्यात धावसंख्या मात्र बघूक मिळते ती म्हणजे 27 धावा. 27 धावेवरती 5वं धक्को बसतं या ठिकाणी क्रांती 11 वरवडे संघाक. आणि स्मिथ शिवलकरचा जर विचार केला तर या ठिकाणी 4 सामने खेळले जातात आणि 9 विकेट प्राप्त केले जातात. तेजस हदनकर याच्या माध्यमातून म्हणजे अनुष 11 या संघाचा खेळाडू असतात ज्याच्या माध्यमातून 3 सामने खेळले जातात आणि 8 बळी प्राप्त केले जातात आणि पुन्हा एकदा टॉपवर असतात गोलंदाजीच्या बाबतीत तर सूरज वागदरे ज्याच्या माध्यमातून 4 सामन्यात 9 विकेट आणि खरोखरच मॅन ऑफ द सिरीजच्या दिशेने वाटचाल असतात सूरज वागदरेची. टॉपवर राहिलो आहे. चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून बघू मिळत आहे तो म्हणजेच सूरज वागदरे मॅन फ्रॉम मुलुगवाडा. प्रथमेश वॉटर पार्क्स या संघाचा खेळाडू असतात. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल केलं जात आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेक दाखल केलं जाते तो पार्थ. स्ट्रायकिंग एंडवरती असतात संदेश ज्याच्या माध्यमातून 5वा षटक हाताळला जात आहे. सूर्यकसो फटको अनिकेत शिबलकर याच्या दिशेक चेंडू जाता आणि सूर्यकसो झेल हैसर टिपलं जाता आणि या ठिकाणी पार्थ याच्या खेळीचा हैसर अंत होता. 6वं धक्का बसता या ठिकाणी क्रांती 11 वरवडी या संघाक. सोम्या इलोनी पाठपुरा करून गेलो असा हैसर म्हणूक लागत. गावला त्याचा फावला नाही त्याचा बोर्डावरती कोरा नाव रवला असा म्हणूक लागत. जसे जसे विकेट जातात तसो संघाचो संघ मलक पंकज पुसाळकर याच्या चेहऱ्यावरती वेगळाच हास्य हैसर बघूक मिळतात. जसे विकेट प्राप्त केले जातात तसो पंकज पुसाळकर याच्या चेहऱ्यावरती हास्य हैसर बघू मिळतात. धाव संख्या होत आहे ती म्हणजे 27 धावा. 27 धावेवरती 6वं धक्को बसता या ठिकाणी क्रांती 11 वरवडी या संघाक. नवीन फलंदाज दाखल केलं जात आहे उज्ज्वल. कामगिरी पण उज्ज्वल करूक लागत. संघ थोडस अडचणीत असतात आणि अडचणीत ना तुका मार्ग हैसर काढूक लागत. संदेश याचा पुढचा चेंडू खेळूक सज्ज असतात या ठिकाणी उज्ज्वल. 61च्या दिशेक करायचा होतो प्रहार पण बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसतात. चेंडू होता विकेट किपर याच्या दिशेक. डॉट चेंडू निर्धाव चेंडू हैसर बघूक मिळत आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी बघूक मिळत आहे. या ठिकाणी संदेशच्या माध्यमातून 5वा षटक हैसर हाताळला जात आहे आणि 5व्या षटकात सुरेख अशी कामगिरी हैसर बघूक मिळत आहे. या ठिकाणी तग धरून निश्चितपणे चांगलो खेळ करणे गरजेचं असतात. मिड विकेटच्या दिशेक देख नो फटको आणि जे देख नो असं झेल हैसर टिपलो जात आहे
आणि सुरेख अशी कामगिरी म्हणूक लागात केबाई स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून मोस्ट सक्सेस या रँकिंगमध्ये जर विचार केला तर प्रथमेश वॉटर पार्क्स या संघाचं सूरज वागधरे टॉपवर असतात, ज्याच्या माध्यमातून 4 सामने खेळले जातात आणि 10-6 म्हणजेच 10 षटकारांची आतषबाजी बघूक मिळत आहे. तर सुदर्शन मयेकर चंडिका 11 नांदिवडे संघाचा खेळाडू असतात, ज्याच्या माध्यमातून 4 सामने खेळले जातात आणि 3 इनिंगमध्ये 6 षटकारांची आतषबाजी बघूक मिळत आहे. तर अनिकेत शिवलकर केळबाई स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून 3 सामने खेळले जातात आणि 6 षटकारांची आतषबाजी बघू मिळत आहे. टॉपवर असतात पुन्हा एकदा सूरज वागदरे, ज्याच्या माध्यमातून ट्रिपल धमाको हे सर बघू मिळत आहे. प्रत्येक क्षेत्रात तो पुढे असताना दिसत आहे आणि यावेळेस थोडीशी पडझड बघू मिळत आहे ती क्रांती 11 वरवडी या संघाच्या माध्यमातून. खराब असो खेळ थोडंसं बघू मिळत आहे. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे थोडंसं खेळ थोडंसं बंगलो जसं कोसळतात तशी फलंदाजी कोसळताना दिसत आहे. कमबॅक करूक लागात 5व्या षटकाचा खेळ सर चालू असतात. संदेश याच्या माध्यमातून गोलंदाजी केली जात आहे. दरम्यान अंबुवाडीमधील आमचे भंडारी समाज बांधव, आमचे सहकारी शैलेशदादा गडदे इथे उपस्थित आहेत. त्यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. त्याचसोबत कपडावर उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा मंचावरती यायचं आहे. स्पिरलेकच्या कपडावरनं चेंडू उडवायचा प्रयत्न सुरेख असून झेल हे सर टिपलो जात आहे आणि या ठिकाणी 8वा गडी 8वा कलम लागत या ठिकाणी क्रांती 11 बरवडे या संघाक. तर मोस्ट 4 चा विचार केला तर या ठिकाणी मितेश बिर्जे प्रथमेश वॉटर पार्क याच्या माध्यमातून 4 सामने खेळले जातात आणि या 4 सामन्यात 7 चौकारांची आतषबाजी मितेश बिर्जे म्हणजे मितबा याच्या माध्यमातून बघू मिळत आहे. तर पंकज नार्वेकर श्रेयान 11 या संघाच्या माध्यमातून खेळलो जाणारा खेळाडू, ज्याच्या माध्यमातून 3 सामने खेळले जातात आणि 6 षटकारांची आतषबाजी बघू मिळत आहे. तर सूरज वागधरे प्रथमेश वॉटर पार्क या संघाच्या माध्यमातून 4 सामने खेळले जातात आणि 6 चौकारांची आतषबाजी बघू मिळत आहे. पुन्हा एकदा टॉपवर असतात तो प्रथमेश वॉटर पार्क संघाचं मितेश बिर्जे, ज्याच्या माध्यमातून 7 चौकार ची आतषबाजी हे सर बघूक मिळत आहे. धावसंख्या बघू मिळत आहे ती म्हणजेच या ठिकाणी 7 भऱ्यावरती 27 धावा 27 धावसंख्या आहे सर बघू मिळत आहे. संदेशचा जर विचार केला गेला तर या ठिकाणी 1 धाव खर्च केली जात आहे आणि 4 महत्वपूर्ण असे मोहरे टिपले जातात. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी केली जात आहे संदेशच्या माध्यमातून. 5वा षटक संपता आणि 6व्या षटकाचा खेळ चालू होत आहे. सुजलच्या माध्यमातून 6वा षटक अखेरचा षटक है सर फेकूक सज्ज असतात तो सुजल. 6व्या षटकाची जबाबदारी असतात. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं यबस दिला साधा तर दळीदार की त्या बादात थोडासा दळीदार बादता या ठिकाणी क्रांती 11 वरवडे संघाक खराब खेळ सर बघू मिळत आहे. धावसंख्या होत आहे 7 भऱ्यावरती 27 धाबा. सूर्य कसो पटको होतो करायचा होतो संकासूर पण तयार झालो नरकासुराचा मनोग लागात. निकेतन उर्फ पपन असात तग धरून खेळताना दिसत आहे. षटका सपूक आली तर आउट व्हायचं नाव नाही. षटकारांची आतषबाजी चौकारांची आतषबाजी बघू बरेचसे प्रेक्षक हैसर इलेत, परंतु तशी निराशा करताना दिसत तो निकेतन उर्फ पप्पन. पुढचो चेंडू सुजल येचो उडवायचा प्रयत्न होतो. बॅट आणि बॉल यांचा काय संबंध नाही. करायचं होतो देखणो परंतु झालो चकनो असं म्हणूक लागात. पंचांचो इशारो हैसर येता. वाईट चेंडूचो वाईट चेंडूनंतर धावसंख्या होत आहे 7 भऱ्यावरती ती म्हणजे 28 धाबा. 28 धावसंख्या हैसर बघू मिळत आहे. पावडर लायसर बाजार उरकला असा म्हटलं जाता. पावडर लावक लाली लिस्टिप लावक बरचसं एळ घेतला आणि या ठिकाणी पप्पन ह्यांना निकेतन बरचसं एळ घेत आहे, परंतु एळ घेतल्यानंतर चौकार षटकारांची आतषबाजी होणं पण तेवढाच गरजेचा असात. पंचांचो इशारा डॉट चेंडू सुंदरशी गोलंदाजी हे सर बघूक मिळत आहे या ठिकाणी सुजलच्या माध्यमातून. 6व्या षटकाचा खेळ चालू असा आणि 6व्या षटकात पण धावांवरती अंकुश हे सर लावला जात आहे. हानामारीचा षटक आणि हानामरच्या षटकात चांगली गोलंदाजी करताना दिसत आहे तो या ठिकाणी सुजल. सुजलचा पुढचा चेंडू निकेतन सज्ज असतात आणि सुंदरशी गोलंदाजी हे सर बघू मिळत आहे या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि हळदणकर तुका सांगताय एक मालवणी ओळ माका हे सर आठवता म्हणजेच
कावळ्याच्या हातात दिलो कारभाराने त्यांना घाण करून ठेवला राजदरबार असा म्हणूक लागात. तशी घाण हैसर बघूक मिळताय. खराब असो खेळ बघूक मिळताय माका या ठिकाणी निकेतन उर्फ पप्पनच्या माध्यमातून. मोठो सामनो क्वार्टर फायनलचा मोठो सामनो आणि या मोठ्या सामन्यात थोडंसं खराब खेळ बघूक मिळताय. आणि यावेळेस मात्र मोठो फटको जसा डिसवलंय जसं चिडवलंय तसा राग काढायचा प्रयत्न हे सर होता आणि मिड विकेटच्या कपडावरनं चेंडू जात आहे. आखाड्याच्या पहिल्या अडीत षटकार खटकार बॉट जागेवर पलटी असा म्हणूक लागात. डिचवायचं कारण एवढंच असतात की कामगिरी थोडीशी सुधारूक हवी. भंडारी पोरं आहेत आणि भंडारी पोरा काहीतरी पुढे जाऊन दे ह्या प्रत्येक अटक असता. आणि या ठिकाणी निकेतन याची बॅट बोलू लागताय. षटकाराची आतषबाजी हे सर होत आहे. या षटकारांना धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 34 धावा. 3/4 34 धावसंख्या आहे सर बघूक मिळतात. पुढचा चेंडू मिडविकेटच्या दिशेक देखनो फटको असा. क्षेत्ररक्षक वेगान चेंडूच्या दिशेने येत आहे. नॉनस्ट्राईकच्या दिशेक फेकी केली जाता. दुसऱ्या धावेचो होत आहे प्रयत्न. पंचांचो इशारो येणे बाकी असतात आणि पंचांचो इशारो येसर येता. फुलंदाज क्रीजमध्ये नाबाद परतता. 2 धावांची मोहर हैसर लावली जाताना या 2 धावेन धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती ती म्हणजे 36 धावा. 3/6 36 धावसंख्या 7 बाऱ्यावरती बघू मिळत आहे. 6व्या षटकाचा खेळ चालू. सुजलचा पुढचा चेंडू खेळूक सज्ज असत. निकेतन आक्रमक असा रूप धारण केलेला खेळाडू असतात. मिड विकेटच्या दिशेक देखनो फटको. पंचांचा इशारो. आखाड्याच्या पहिल्या अडीत चेंडू जात आहे. कटकार बॉट जागेवर पलटी. चेंडू जात आहे आउट ऑफ द पार्क चौकार. 6 षटकांची समाप्ती हे सर्व होत आहे आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 बाऱ्यावरती बघूक मिळतात ती म्हणजे 40 धावा. 41 धावांची आवश्यकता असतात सामनो जिंकूक या ठिकाणी केळीबाई स्पोर्ट्स रत्नागिरी या संघाक. आपण काही पण जाऊ नका बघत राहा. रत्नागिरी तालुक्यातील एक मोठी स्पर्धा म्हणजेच भंडारी समाज आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2024 सीझन 1.
गौरव नागवेकर आणि आमिर आंबुलकर हे जोडो आहे सर बघू मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातली तालुक्यातली बरीचशी मैदानं ज्यांच्या माध्यमातून गाजवली जातात तो गौरव नागवेकर एके बाजू कसा तर दुसऱ्या बाजू का बघू मिळत आहे तो म्हणजेच जय भैरी मुरुगवाडा या संघाच्या माध्यमातून सातत्यानं ओव्हरऑल क्रिकेट खेळत असता तो आमिर आंबुलकर बघू मिळत आहे. त्याच्या माध्यमातून पण चौकार षटकारांची आतषबाजी प्रत्येक मैदानावरती बघूक मिळत असतात. तो आमिर आंबुलकर नॉस्टॅक एंडवरती असतात तर स्ट्रायकिंग एंडवरती मॅन फ्रॉम घोडेबाटारचा सुपुत्र तो म्हणजेच गौरव नागवेकर स्ट्रायकिंग एंडवरती असतात. 41 धावांची आवश्यकता असतात सामना जिंकू क्वार्टर फायनलचा एक महत्त्वपूर्ण असो सामना आणि या महत्त्वपूर्ण अशा सामन्यात एक दर्जेदार असो खेळ सादर करूक लागत प्रत्येक खेळाडू कारण भंडारी चषकचा हा पहिला पर्व असतात. पहिल्या पर्वावरती जर नाव कोरायचं असतात तर चांगली कामगिरी आपल्यास करूक लागत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हैसर दाखल केलं जात आहे तो म्हणजे प्रथमेश याच्यावरती जबाबदारी असतात ती पहिल्या षटकाची काहीतरी रणनीती आखूक लागत म्हणजेच गेम प्लॅन आखूक लागत. मालवणात म्हटलं जातं यवजलेला साधात तर दळीदर कित्या बादात. जर यवजलेला साधात तर निश्चितपणे कामगिरी पण आपल्या चांगली करूक लागत. गोलंदाज प्रथमेश सज्ज या ठिकाणी पंचांचं विचारू सामन्या सुरुवात केली जाता. पहिलो चेंडू स्विलेकच्या कपडावरनं चेंडू जात आहे. आखाड्याच्या पहिल्या अडीत चेंडू जात आहे सीमा पार चौकार खटक्यावर बट जागेवर पलटी म्हणूक लागत. गौरवचा कौतुक करावा तेवढा कमी. स्लो पॉइझन म्हणून गौरव हे ओळखलं जाता संपूर्ण रत्नागिरी तालुक्यात जिल्ह्यात. स्लो पॉइझन म्हणजेच का आपण सांगताय कारण हे का जर तुम्ही मैदानावरती कुटी उभारूक दिला तर मैदानावरती तो मटी उभारीत असता. जर स्थिर स्थावर झालं तर चौकार षटकारांची आतषबाजी प्रत्येक वेळी बघू मिळत असता. बॅटची कडा घेऊन चेंडू जात आहे डिक्लेअर झोनच्या स्वरूपात एका धावेसाठी एका धावेन धावसंख्या हे सर वाढता. धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती ती म्हणजेच 5 धावा. 5 धावसंख्या 7 बाऱ्यावरती बुक मिळत आहे. 41 धावांची आवश्यकता असतात. लो स्कोरिंग थोडंसं सामना असतात परंतु या लो स्कोरिंग सामन्यात काहीतरी जीव आणूक लागत. या ठिकाणी क्रांती 11 वरवडी या संघात प्रत्येक धाव रोखणे महत्त्वाचे असतात कारण समोर पण तेवढ्याच ताकदीचा संघ बघूक मिळत आहे तो म्हणजेच केबाय स्पोर्ट्स रत्नागिरी संघ. पंकज पुसाळकर संघाचा मायबाप असतात संघ मालक असतात ज्याच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेलो तर क्रांती 11 वरवडे संघाचा जर विचार केला तर निश्चितपणे चांगलो खेळ सादर करूक हैसर लागत कारण 41 धावा जर करूक देवचे नसतील तर चांगली गोलंदाजी आपल्यास करूक लागत. गौरवच्या माध्यमातून 5 धावांची मोहर हैसर लागताय. 5 धावा गोळा केले जातात पहिल्या 2 चेंडूवरती. पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेक देखनो फटका असा चिन्मय घोडे चेंडूच्या दिशेने धावताय. पंचांचा इशारा चेंडू जात आहे दणदण करत आउट ऑफ द पार्क चौकाराच्या दिशेने. या 4 धावेन धावसंख्या वाढताय. धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती ती म्हणजे 9 धावा. 9 धावसंख्या 7 बाऱ्यावरती बघू मिळत आहे. सुंदर सो खेळ गौरवच्या माध्यमातून बघू मिळत आहे. पॉइंटच्या दिशेक देखनो फटको खेळलो जाता. एकेरी धावेसाठी हो फटको असतात. या एकेरी धावेन धावसंख्या वाढताय. धावसंख्या होत आहे ती म्हणजे 10 धावा. 10 ही धावसंख्या सर बघू मिळत आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू प्रथमेशच्या माध्यमातून पहिला षटक हाताळला जात आहे आणि 10 धावा गोळा केले जातात गौरव नागवेकरच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असतात तो म्हणजेच आमिर आंबोळकर ज्याच्या माध्यमातून चौकार षटकारांची आतषबाजी रत्नागिरी तालुक्यात आपल्यास बघूक मिळत असता. जयभैरी मुरुगवाडा या संघाच्या माध्यमातून तो सतत क्रिकेट खेळत असता आणि तो मोठा अनुभव या ठिकाणी त्याला दाखवू लागला या भंडारी चषकात. प्रथमेच तो पुढचा चेंडू आमिर आंबोळकर सज्ज असतात. लेक्साच्या दिशेक देखनो फटको देखना क्षेत्ररक्षण बघू मिळत आहे. एकेरी धाव घेतली जाता नको नको जाबी आणि वाईन चाटून खाबिया असा मैदानावरती घडता. पहिल्या क्षणाक वाटला की धाव घेणार नाही दुसऱ्या क्षणाक गौरव चौकारिलो धाव घेऊया धाव घेतली जाता आणि धावसंख्या होत आहे ती म्हणजे 11 धावा. एकावर एक 11 ही धावसंख्या 7 बाऱ्यावरती बघू मिळत आहे. सुंदर सो खेळ चांगली सुरुवात केली जात आहे या ठिकाणी केबाय स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून. प्रथमेश पुढचा चेंडू केलूक सज्ज असतात या ठिकाणी गौरव नागवेकर. लेक्साच्या दिशेने उडवायचा होतो प्रयत्न. एकेरी धाव सर घेतली जाता आणि ह्या एकेरी धावेन धावसंख्या वाढता. धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती ती म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 12 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ सर संपताय. धावसंख्या होते ती 12. 29 धावांची आवश्यकता असत सामना जिंकूक. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 29 धावांची आवश्यकता असतात. पार्थ याच्यावरती जबाबदारी असतात दुसऱ्या षटकाची. दुसरा षटक हाताळूक सज्ज असतील या ठिकाणी पार्थ. मोठी जबाबदारी असतात कारण 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहत आहे. 29 धावांची आवश्यकता असतात आणि ज्या पद्धतीने गौरव नागवेकर फलंदाजी करताय अप्रतिम असतात. चांगल्या खेळाचा सादरीकरण गौरवच्या माध्यमातून पहिल्या षटकात बघूक मिळाला. 2 चौकारांची आतषबाजी बघूक मिळाली. बघूया दुसऱ्या षटकात कशा पद्धतीने खेळ सादर करीत. गोलंदाजी मार्कवर पार्थ सज्ज. धावसंख्या 12 बघूक मिळत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पार्थ पहिलो चेंडू मिडॉनच्या दिशेक उडवलं जाता. पंचांचो इशारो येणं बाकी. पंचांचो इशारो इलो की 7 बाऱ्यावरती नोंद घातली जात आणि पंचांचो इशारा येत आहे. चेंडू जात आहे आखाड्याच्या पहिल्या अडीत. षटकार फाटीवरती वळ काढणं म्हणजे काय असतं आता दाखवून देत आहे या ठिकाणी गौरव नागवेकर. षटकारां धावसंख्या होत आहे ती म्हणजे 18 धावा. वैयक्तिक 17 धावेवरती खेळताना दिसत आहे तो गौरव नागवेकर, ज्याच्या माध्यमातून सुरेख असो षटकार बघूक मिळालो. यावेळेस पंचांचो इशारो येणे बाकी असतात आणि पंचांचो इशारो इलो की 7 बाऱ्यावरती नोंद घातली जातात. डॉट चेंडूचो इशारो पंचांच्या माध्यमातून हैसर येत आहे. सुरेख अशी गोलंदाजी पार्कच्या माध्यमातून हैसर बघूक मिळत आहे. डॉट चेंडू असतात पार्कच्या माध्यमातून. धावसंख्या बघूक मिळत आहे 7 बाऱ्यावरती ती म्हणजे 18 धावा. 18तले 17 गौरवच्या नावावरती असतील. पुढचो चेंडू आणि खराब असो फटको असतात. पहिली अब्दसा पहिली 7.5 लागता या ठिकाणी केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघाक. माका वाटता येणारो पावसाळू बघून जात असा बाटला होता गौरव नागवेकर, परंतु त्याच्या आधीच परतता पहिलो धक्को बसता या ठिकाणी केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघाक. धावसंख्या होत आहे 18 आणि 18 धावेवरती पहिलो धक्को बसता या ठिकाणी केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघाक. तर मंदार सुर्वे असतात त्याच्यावरती जबाबदारी गगनबेदी नेवरे या संघाच्या माध्यमातून सतत क्रिकेट खेळत असतात. उत्कृष्ट असं षटकार किंग म्हणून त्याची ओळख मंदार सुर्वे याच्यावरती जबाबदारी दिली जात आहे. गौरव जसं तंबूच्या आसऱ्यात परतलो तशी जबाबदारी मंदार सुर्वेवरती असतात. बघा मंदारच्या माध्यमातून कामगिरी दमदार केली जाते. काय गोलंदाजी मार्कवर एक मोठा यश मिळवता येतो या ठिकाणी गोलंदाज पार्थ, त्याच्या माध्यमातून गौरव नागवेकर हे का बाद केलं जात आहे. लेगसाच्या दिशेक देखनो फटको खेळू जाता. लेगच्या दिशेक पंचांचो इशारो येणे बाकीनी पंचांचो इशारो येसरा चेंडू जात आहे दणदण करत सीमा पार. चौकार. या चौकारांत धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या होत आहे ती म्हणजे 22 धाबा. 2वर 2 डबल दुरी. माझो आकडे बहादूर मित्र सांगता 22 धावसंख्या म्हणजे डबल दुरी आपल्या असा 7 बाऱ्यावरती बघूक मिळता. आज रविवार असा डबल दुरी म्हटलंच तरी खरी एक तुझी नोंद घातली जात नाही यात काय शंका नाही. पुढचो चेंडू पार्थ ह्याचो खेळू सज्ज असतात तो या ठिकाणी सुरेख सोपटको असतात. एकरी धाव घ्यायचो प्रयत्न बघता भजीनी मागता जिलेबी या पद्धतीची फेके भोगूक मिळत आहे पार्कच्या माध्यमातून. एकेरी धाव सर मंदार सुर्वेच्या माध्यमातून घेतली जाता. या एकेरी धावेन धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या होत आहे ती म्हणजे 23 धाबा. 23 धावसंख्या 7 बाऱ्यावरती भोगू मिळत आहे. मंदार सुर्वेच्या माध्यमातून अमीर आंबुलकर एका थोडंसं टिप्स थोडेसे कानमंत्र दिले जातात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू या ठिकाणी पार्थच्या माध्यमातून दुसरा षटक हाताळला जात आहे. स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असतात तो अमीर आंबुलकर. चौकार षटकारांची आतषबाजी ज्याच्या माध्यमातून सातत्याने भोगूक मिळतात तो अमीर सज्ज असतात. मोठो फटको सजवलं जात आहे स्क्वेअर लेगच्या कापडावरना चेंडू आखाड्याच्या पहिल्या अडीत येत आहे एक जय भंडारीचे शकतो चौकार.
सुरेख असो फटका असात आमिरच्या बॅटमधनं येत आहे चौकार. या चौकारात धावसंख्या होत आहे 2 षटकांची समाप्ती झाल्यानंतर 27 धाबा. एक गडी बाद 27 धावसंख्या सातबारवरती बघू मिळत आहे. सुंदर सो खेळ हे सर बघू मिळत आहे केळबाई स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज सज्ज केला जाते तो चिन्मय घोडे. घोडेवाटार गावचं सुपुत्र असात ज्याच्या माध्यमातून अतिशय चांगला क्रिकेट खेळला जातात दत्तप्रसाद घोडेवाटार संघासाठी. जबाबदारी असतात 3ऱ्या षटकाची. स्ट्रायकिंग एंडवर असतात तो या ठिकाणी मंदार सुर्वे गगनभेदी नेवरे या संघाच्या माध्यमातून तो सतत क्रिकेट खेळत असता. आणि आता मात्र संधी मिळत आहे ती केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी या संघाच्या माध्यमातून खेळायची. बघा संधीचा सोना केला जात आहे काय. चिन्मय घोडे सज्जा. चिन्मय ज्याच्या माध्यमातून 3रा षटक हाताळला जात आहे. पहिलो चेंडू पंचांचो इशारो हैसर येता बघता भजी मागता जिलेबी म्हणजेच वाईट चेंडूचो इशारो हैसर येत आहे. धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 28 धाबा. 28 धावसंख्या सातबाऱ्यावरती बघू मिळत आहे. 13 धावांची आवश्यकता सामना जिंकूक. जसा एखाद्या पोराचा एखाद्या पोरीवरती एकतर्फी प्रेम असतात तसं एकतर्फी सामना हैसर बघू मिळत आहे. कमबॅक करूक लागात या ठिकाणी क्रांती 11 वरवडी या संघात गती परिवर्तन बघू मिळत आहे. आणि सुरेख असो झेल हैसर टिपलो जात आहे. आणि या ठिकाणी मंदार सुर्वेच्या खेळीचं हैसर अंत होताना दिसत आहे. खराब असो फटको आणि बात होताना दिसतोय तो मंदार सुर्वे. बॅक टू द पॅबेलियन. दुसरं धक्को बसताय. दुसरा कलम लागताय या ठिकाणी केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघात. 28 धाब्यावरती दुसरं धक्क या ठिकाणी केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघात बसलाय. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या दिशेत दाखल केला जात आहे तो म्हणजे अक्षय सुर्वे. अतिशय सुंदरशी गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून बघूक मिळाली. 2 मोहरे टिपले जातात. तो अक्षय सुर्वे फलंदाजीच्या दिशेने दाखल केला जाता. मैदानावरती जी गाडी असा त्यांना विनंती असतात मैदानाच्या बाहेर थोडीशी गाडी घ्यावा कारण सामना चालू असा. सामन्यात सुरुवात केली जात आहे. पुन्हा एकदा चिन्मय घोडे असतात गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय सुर्वे सज्ज. यो पण षटकार किंग असो फलंदाज. मोठमोठे फटके खेळण्यात माहीर. सावधगिरीचो फटको हैसर खेळू जाता. कव्हरच्या दिशेक देगनो फटको. सेन्सिबल क्रिकेट अक्षयच्या माध्यमातून बघूक मिळत आहे. एकेरी धाव घेतली जात आहे आणि या एकेरी धावेन धावसंख्या हैसर वाढता. धावसंख्या होते 7 बाऱ्यावरती ती म्हणजे 29 धाबा. म्हणजेच 12 धावांची सोमट्या आवश्यकता असतात सामना जिंकूक. एकोणतीस धावसंख्या 7 बाऱ्यावरती नोंदवली जात आहे. स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असतात तो आमिर आंबुलकर. त्याच्या माध्यमातून मागच्या षटकात बघूक मिळाला चौकारांची आतषबाजी. सुरेख असो चौकार बघूक मिळालो तो आमिर आंबोलकर सज्ज असतात स्ट्रायकिंग एंडवरती. चिन्मयचो पुढचो चेंडू. आमिर सज्ज असतात. पंचांचो इशारो बाकी पंचांचो इशारो हैसर येता. करायचो होतो संकासूर तयार झालो नरकासूर. वाईट चेंडूचो इशारो हैसर येता. वाईट चेंडू नंतर धावसंख्या वाढता. धावसंख्या होते 7 बाऱ्यावरती ती म्हणजे 40 धाबा. माझ्या 40 म्हटलंय सोमट्या आपल्या इशारात. माझ्या लवर व्ह्युअरचं तुका फोन बिन येता की मेसेज बिजे मध्येच मोबाईल काढता बघता मेसेज टाकता. अलीचे पोरा फुकट जाऊ लागले. भंडारी प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा असतात. मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून चुका झाले तर माझे वाहनेन मारतील. मोठे संघ असतात बरेच तालुक्यातनं जिल्ह्यातनं हे खेळाडू हैसर खेळू केले. धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती ती म्हणजे 31 धावा.
खराब अशी गोलंदाजी बघू मिळत आहे. या ठिकाणी चिन्मयच्या माध्यमातून वाईट चेंडू फेकले जातात. चिन्मयचा पुढचा चेंडू अमीर सज्ज असतात. बघूया काय घडता. पंचांचो इशारोने बाकी पंचांचो इशारो वैसर येता डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव मिळत आहेत या ठिकाणी केळबाई स्पोर्ट्स संघाक. आणि या एकेरी धावेन धावसंख्या होत आहे ती म्हणजे 32 धावा. म्हणजे 3/2 32 धावसंख्या 7 बारावरती बघूक मिळत आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असतात आणि या तिसऱ्या षटकात धावसंख्या होत आहे ती म्हणजे 32 धावा. 9 धावांची आवश्यकता सामना जिंकूक. एक मोठी स्पर्धा आपल्यास बघूक मिळत आहे ती म्हणजेच भंडारी समाज बांधव आयोजित भंडारी प्रीमियर लीग पहिलो प्रयोग हे सर केला जात आहे. पहिला पर्व पहिला सीझन असतात आणि या पहिल्या सीझनमध्ये अप्रतिम असा या ठिकाणी मात्र देखणी अशी स्पर्धा आपल्यास बघूक मिळत आहे. निखिल दादा सुर्वे असतील, निखिल दादा बोरकर असतील, त्याच्यानंतर विवेका दादा सुर्वे यांचं मार्गदर्शन लाभलेली ही स्पर्धा. त्याच्यानंतर पंकजदादा नार्वेकर यांचा कटाक्षानं असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून लक्ष आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा आज अंतिम टप्प्यात येत आहे. सुंदर असं आयोजन असली ही स्पर्धा आपल्यास बघू मिळत आहे. जय भंडारी चषक 2024 एकेरी धाव वैसर घेतली जातात आणि या एकेरी धावेन धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 33 धावा. 33 धावसंख्या 7 बारावरती बघू मिळत आहे. थोडंसं थंड असो सामना बघू मिळत आहे. शांत असतो खेळ बघू मिळत आहे. केळबाई स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून एकेरी दुहेरी धावा घेऊन धावफलक हलतो ठेवायचा प्रयत्न हे सुरू केला जात आहे. चिन्मय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय सुर्वे सज्ज असतात. बघा चौकार षटकारांची आतषबाजी बघू मिळत आहे. काय सावधगिरीचा क्रिकेट हे सर खेळला जात आहे. सावध पद्धतीने खेळताना दिसत आहे तो या ठिकाणी अक्षय. ते का पण माहीत आहे लो स्कोरिंग सामना असतात. एकेरी दुहेरी धावा घेऊन पण आपण जिंकू शकता. परंतु बघूया पंचांच्या माध्यमातून निश्चितपणे चांगली कामगिरी ह्या भर उन्हात बघू मिळत आहे. मुख्य पंच असतील, स्क्वेअर लेग पंच असतील, जे भर उन्हात थांबून अतिशय लक्षपूर्वक या सामन्याकडे बघत असतील. सूर्यकासो फटको असा आणि यावेळेस सूर्यकासो झेल हे सर टिपलं जातं आणि अक्षय सुर्वेच्या खेळीचा सर अंत होताना दिसत आहे. मिडॉनच्या दिशेक देखनो झेल टिपलं जात आहे आणि अक्षय सुर्वे बॅक टू द पॅव्हिलियन. जर या भंडारी चषकामध्ये विचार करायचा झाला तर रवी बोरकर अशी गोलंदाज असत. वय वर्ष असेल 58 आणि या 58व्या वर्षात क्रिकेटचा सादरीकरण क्रिकेटचा खेळ त्यांच्या माध्यमातून बघूक मिळत आहे. एक चांगला फिटनेस आणि फिटनेस ठेवणं पण विवेकदाता गरजेचं असता. भंडारी पोरं आज दारूच्या आहारी जाऊन बरीचशी बर्बाद होत चालली. ती बर्बाद होणारी पिढी काहीतरी एक चांगली व्हावी ही अपेक्षा आणि या अपेक्षेचा निश्चितपणे आपल्यास फळ मिळत त्यात काय शंका नाही. अप्रतिम असं आयोजन आपल्या माध्यमातून आहे सर बघू मिळत आहे. चांगलं फिटनेस असतात तर निश्चितपणे चांगली स्पर्धा पण आपल्यास बघू मिळत आणि एक बिग हिटचा फटको आमिरच्या बॅटमधनं बघू मिळत आहे. षटकारांची आतषबाजी. षटकार किंग मागा का म्हटलं जाता. रत्नागिरी ते जयगड अंतर मी का गाठलंय तो दाखवायचा प्रयत्न आमिर करताना दिसता. या षटकारांना धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 39 धावा. 2 धावांची आवश्यकता असतात सामना जिंकूक. औपचारिकता बाकी असतात या सामन्याची. रवी बोरकर यांच्या माध्यमातून वय वर्ष 58 गोलंदाजी केली जात आहे. सुंदर फटको असतात आणि पंचांचो इशारो वैसर येता. षटकार आणि षटकारां संघ विजय होत आहे तो या ठिकाणी. केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघ विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा संघ ठरत आहे तो केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघ. क्वालिफाय 2 ची मॅच 10 ते 15 मिनिटांनी सुरू होत. 10 मिनिटाची आपल्यास विश्रांती असतात. त्याच्यानंतर लगेचच 15 मिनिटांच्या अवधीनंतर या ठिकाणी क्वालिफाय 2 ची मॅच देखील होईल.
दोन्ही संघाने देखील सज्ज राहायचं आहे, थोडीशी विश्रांती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला क्वालिफाईड 2चा सामना देखील पाहायला मिळेल. ही सुंदर अशी कॉमेंट्री आपल्याला ऐकायला मिळाली. त्यांना पिंट्या मांजरेकर यांना शाहू शिरदनकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी शाहूकांना विनंती करतो की आपण आपल्या हाताने त्यांना सुपूर्द करायचं आहे. मालवणी भंडारी भाषेमध्ये ज्यांनी आपली कॉमेंट्री केली होती, भंडारी भाषेमध्ये कॉमेंट्री केली होती, पिंट्या मांजरेकर यांना इथे पारितोषिक मिळतं आहे. शाहू शिरदनकर यांच्याकडून त्यांनी ते स्वीकारायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी प्रथम आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने जाऊया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच असेल तो या ठिकाणी संदेश, ज्याच्या माध्यमातून 1 धावा खर्च करत 4 महत्त्वपूर्ण असे मोहरे टेपले गेले, तो संदेश ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल संदेश, आपण या ठिकाणी मंचाजवळ यायचं आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील घ्यायचा आहे. शिरदनकर यांना विनंती करतो की आपण हा सामनावीराचा पुरस्कार सुद्धा द्यायचा आहे. संदेश याला हा सामनावीराचा पुरस्कार मिळतो. उत्कृष्ट अशी खेळी केली होती, आपल्या संघासाठी सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. शाहू शिरदनकर यांना विनंती करतो की आपण हा सामनावीराचा पुरस्कार त्यांना द्यायचा आहे. संदेश